गुड मॉर्निंग. आज सुरू करायचं आहे नेक्स्ट टॉपिक. ओके, काल काय बघितलं आपण? व्हॉट इज अन ॲटम. ॲटम काय असतो? व्हॉट इज अन ॲटम? ॲटम्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मॅटर. ओके, द स्मॉलेस्ट ऑर फायनेस्ट पार्टिकल. हे काल बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर आपण ॲटॉमिक मास बघितलं, त्याचे सिम्बॉल्स बघितले, एलिमेंट्सचे सिम्बॉल्स बघितले वेगळे वेगळे. आय होप सो तुम्ही सिम्बॉल्स आतापर्यंत लर्न केले असतील. ठीक आहे, कारण की पुढे आपल्याला ते लागणार आहे नेक्स्ट टॉपिकमध्ये. जेव्हा आपण एखादा केमिकल कंपाऊंड तयार करू तेव्हा फॉर्म्युला कसा तयार होतो त्यासाठी आपल्याला सिम्बॉल्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो टुडे वी विल स्टार्ट विथ व्हॉट इज अ मॉलिक्यूल. ॲटम बघितलेला आहे आपण, आणि काल आपण एक 3.2.3 वर येऊन थांबलो होतो की हाऊ डू ॲटम्स एक्झिस्ट. इथे येऊन थांबलो होतो आपण काल. सो ॲटम्स ऑफ मोस्ट एलिमेंट्स आर नॉट एबल टू एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. त्यांना इंडिपेंडेंट अस्तित्व नाही. कुणाला? ॲटमला. ॲटमला इंडिपेंडेंट अस्तित्व नाहीये. मग मॉलिक्यूल मध्ये आणि ॲटम मध्ये काय फरक आहे हे बघूया. लेट अस रीड नाव. टेक्स्टबुक मध्ये वाचतोय मी, लक्ष द्या. पेज नंबर 35, 3.3. व्हॉट इज अ मॉलिक्यूल? दॅट विल बी आवर टुडेज टॉपिक. ओके, so a molecule is in general a group of two or more atoms that are chemically bonded together. काय असतो मॉलिक्यूल? टू ऑर मोर atoms when they are chemically bonded together. त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग आहे, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, सम अट्रॅक्टिव्ह फोर्सेस एक्झिस्ट. अशा पद्धतीने तयार झालेला एक सबस्टन्स दॅट इज अ मॉलिक्यूल. ओके, दॅट इज टाइटली हेल्ड टुगेदर बाय अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. सो इथे बघा, लक्षात येण्यासाठी मी ड्रॉ केलंय जस्ट. व्हॉट इज अ मॉलिक्यूल? मॉलिक्यूल काय असतो? सपोज A1, atom 1, then suppose here it is A2, that is atom 2, atom 1, atom 2 and many more. Okay, so two or more. आपण दोन घेतलेत आणि पुढे डॉट डॉट, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त. When two or more atoms they are combining together. कसं कॉम्बिनेशन आहे? केमिकली बॉन्डेड टुगेदर. ओके, and they are tightly held by forces of attraction. त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. असा जो काही तयार होईल पदार्थ दॅट इज द मॉलिक्यूल. ओके, सो काय मॉलिक्यूलची डेफिनेशन इझी आहे. आता त्याची डेफिनेशन काय? इट इज डिफाइंड ॲज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट ऑर अ कंपाऊंड दॅट इज कॅपेबल ऑफ इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. या शब्दाला खूप महत्व आहे, इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. कारण की इथे पुन्हा स्मॉलेस्ट पार्टिकल. मग तुम्ही मला स्मॉलेस्ट पार्टिकल तर ॲटम पण होता, मग ॲटम आणि मॉलिक्यूल मध्ये फरक काय? ॲटम आणि मॉलिक्यूल मध्ये काय फरक आहे? The molecule has its own independent existence. ओके, म्हणजेच काय याचा अर्थ समजून घेऊयात आपण आता. इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स म्हणजे काय? A molecule can be defined as the smallest particle of an element or a compound that is capable of an independent existence and shows all the properties of that substance. हे खूप महत्त्वाचं आहे. It shows all the properties of that particular substance. एखादा पर्टिक्युलर सबस्टन्स जर घेतला, फॉर एक्झाम्पल इथं मी मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल घेतलंय, म्हणजे बादलीभर पाणी घेतलं, तो वॉटर इज द सबस्टन्स. ओके, एका बकेटमध्ये पाणी घेतलंय तुम्ही, आणि त्याच्यातला जो सिंगल वॉटर मॉलिक्यूल असेल दॅट इज H2O, इट विल शो ऑल द प्रॉपर्टीज ऑफ बकेट फुल ऑफ वॉटर. त्याचं इंडिपेंडेंट अस्तित्व आहे काहीतरी. इट हॅज इट्स ओन इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. ओके, दॅट इज द डिफरन्स बिटवीन ॲटम अँड मॉलिक्यूल. नाव, atoms of the same element or different elements can join together to form molecules. सेम एलिमेंट्सचे ॲटम्स पण एकत्र येऊ शकतात, वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स पण एकत्र येऊ शकतात. दोन्ही काय फॉर्म करणार आहेत? मॉलिक्युल्सच फॉर्म करणार आहेत. म्हणून त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात ना. कसे? ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट कॅन जॉईन टुगेदर, ॲज वेल ॲज ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कॅन ऑल्सो जॉईन टुगेदर टू फॉर्म मॉलिक्युल्स. म्हणजे सिंगल सेम एलिमेंटचे जे ॲटम्स आहेत, ओके, व्हेन दे जॉईन टुगेदर दे आर मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स. ओके, सेम टाइप ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. आणि जे डिफरंट एलिमेंट्स आहेत, ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स, दे आर कॉल्ड मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स. ते कुठले मॉलिक्यूल आहेत? कंपाऊंडचे मॉलिक्यूल आहेत. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स जॉईन इन डेफिनाइट प्रोपोर्शन्स. लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन्स बघितलेलं आहे आपण. त्यांचं प्रोपोर्शन सेम आहे, डेफिनाइट आहे, कॉन्स्टंट आहे, चेंज होत नाही. सो असे वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स जेव्हा एकत्र येतात इन डेफिनाइट प्रोपोर्शन्स, दे विल फॉर्म मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स. सो आता याच्या एक्झाम्पलसाठी, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंटसाठी यू रेफर टेबल 3.3 दॅट इज ऑन पेज 36. ठीक आहे, तिथे तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स मिळून जातील खूप. मग ते मोनो ॲटॉमिक कसं आहे, डायटॉमिक कसं आहे, टेट्रा ॲटॉमिक, पॉली ॲटॉमिक. हे ॲटॉमिक हे जे आले दॅट इज नोन ॲज द ॲटॉमिसिटी. ओके, व्हॉट इज ॲटॉमिसिटी? द नंबर ऑफ ॲटम्स कंटेन्ड इन अ मॉलिक्यूल ऑफ अ सबस्टन्स. एका पर्टिक्युलर मॉलिक्यूल मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत दॅट विल जस्टिफाय इट्स ॲटॉमिसिटी. ओके, मग ती एलिमेंटची असो किंवा कंपाऊंडची असो, डिपेंड्स. सिंगल असेल तर
जर सिंगल ॲटम प्रेझेंट आहे इट इज कॉल्ड मोनो ॲटॉमिक, 2 असतील तर डायॲटॉमिक, 3 असतील ट्राय, 4 असतील टेट्रा आणि मोर नंबर असतील तर इन जनरल वी कॅन से पॉलीॲटॉमिक. इन जनरल वी कॅन से पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. ओके, सो ॲटॉमिसिटी defines the number of atoms contained in a molecule of a substance. Okay, so depending on that molecules of elements आणि molecules of compounds साठी दोन टेबल आहेत टेक्स्टबुक मध्ये. ह्याच्या खाली ह्या नोट्सच्या खाली जिथे लिहिलं आहे रेफर टेबल 3.3, रेफर टेबल 3.4, इथे तुम्हाला ते एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. ओके, दॅट इज युअर होमवर्क. हे तुम्ही इथे कॉपी करा. सो दॅट इज ऑल अबाउट मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स. आता ह्यांचा जो रेशिओ आहे हा ठरतो कसा? ओके, हाऊ इज द रेशिओ दॅट विल फाइंड आउट. टू फाइंड द रेशिओ ऑफ नंबर ऑफ ॲटम्स. या नंबर ऑफ ॲटम्सचा रेशिओ ठरतो कसा? मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं होतं वॉटर मॉलिक्युलचं, H2O. बादलीवर पाणी आहे आणि एक सिंगल H2O, सिंगल मॉलिक्युल ऑफ वॉटर जर घेतला तर हे जे दोन एलिमेंट्स आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन, म्हणजे इथे थोडक्यात कंपाऊंड आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोघेही प्रेझेंट आहेत, दोन वेगळे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. मग त्यांचा हा रेशिओ, हे जे नंबर ऑफ ॲटम्स आलेले आहेत त्यांचा रेशिओ कसा जस्टिफाय करायचा हे आपण बघूया. ऍक्टिव्हिटी 3.2 मध्ये दिलेलं आहे. ओके, तेच सेम मी टेबल ड्रॉ केलाय, फक्त एक्सप्लेन करतो, लक्ष घ्या. फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्युल जर का तुम्ही घेतला, इट्स फॉर्म्युला इज H2O. ओके, सो कुठले दोन प्रकारचे एलिमेंट प्रेझेंट आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता त्याचा जो मास रेशिओ आहे, रेशिओ बाय मास, मास ऑफ हायड्रोजन इज 1 अँड ऑफ ऑक्सिजन इज 8. आणि जे ॲटॉमिक मास युनिट आहे, ॲटॉमिक मास युनिट काय आपण शिकलेलो आहे. व्हॉट डू यू मीन बाय ॲटॉमिक मास युनिट? It is equal to exactly 1/12 the mass of one atom of carbon 12. ओके, त्याला रेफरन्स घेऊन 1/12 पार्ट ऑफ कार्बन 12 ॲटमचा रेफरन्स घेऊन जे काही मेजर केलं जातं दॅट इज द रिलेटिव्ह मास युनिट और ॲटॉमिक मास युनिट ऑफ डिफरंट एलिमेंट्स. हे काल शिकलेलो आपण. तर त्याचं हायड्रोजनचं ॲटॉमिक मास युनिट इज 1 ओनली, बट ऑफ ऑक्सिजन इज 16. मग आता मास रेशिओ आणि ॲटॉमिक रेशिओ जर डिव्हिजन घेतली तर मास रेशिओ पर ॲटॉमिक रेशिओ 1/1 इट विल गिव्ह 1 ओनली and 8/16 will give half. आता थोडक्यात सांगायचं काय की हायड्रोजन हा वन एलिमेंट जेव्हा सिंगल ॲटम प्रेझेंट आहे, ओके, देन इट इज टेकन ॲज 1, त्याचा रेशिओ 1 घेतला जातो. therefore H2O मध्ये जेव्हा 2 हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट आहेत, therefore we can say it as 2 ॲटम्स. ओके, त्याला कसं संबोधणार तुम्ही? 2 ॲटम आहेत. बट ऑक्सिजन इज ओनली सिंगल, आणि जेव्हा तो सिंगल येतोय तेव्हा इट इज टर्निंग आउट टू बी हाफ. हा इथे हाफ आलेला आहे. ओके, सो देअरफॉर इट इज कमिंग हाफ, वी विल टेक इट ॲज 1, वी विल जस्टिफाय इट ॲज 1. ओके, देअरफॉर द रेशिओ बाय नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल दॅट इज H2O इज H/2O. रेशिओ इज ऑलवेज डिफाइंड इन टर्म्स ऑफ H/2O, म्हणजे रेशिओ ऑफ 1 ॲटम इज टू, हे जे कोलन आहे त्याला कसं उच्चारतात? इज टू. H/2O gives 2:1. So 2 atoms of hydrogen and 1 single atom of oxygen is present in 1 single water molecule. Okay, अशा पद्धतीने तुम्हाला to find the ratio of number of atoms चा रेशिओ काढता येतो कुठल्याही मॉलिक्युलचा. ओके, एनी कंपाऊंडचं मॉलिक्युल. आपण वॉटरचं एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे, समजलंय? सो दिस वॉज ऑल अबाउट मॉलिक्यूल. नाउ नेक्स्ट, युअर नेक्स्ट टॉपिक इज व्हॉट इज अन आयन. ओके, व्हॉट इज अन आयन. 3.3.3 हा आयन काय आहे? आयन IRON नाही, हा लोखंड नाही, ION आयन. व्हॉट इज अन आयन? चला वाचूया. कंपाउंड्स कंपोज्ड ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स कंटेन चार्ज्ड स्पीशीज. ठीक आहे, एनी कंपाउंड, कुठलाही कंपाउंड असेल तो विच इज फॉर्म बाय अ कॉम्बिनेशन ऑफ मेटल अँड नॉन मेटल, इट विल ऑलवेज कंटेन सम चार्ज्ड स्पीशीज. या चार्ज स्पीशीज म्हणजे विद्युत भारित कण, त्याला काहीतरी चार्ज आहे. इट कंटेन्स सम चार्ज. इलेक्ट्रिकल चार्जेस शिकलेले आहात तुम्ही, दोनच प्रकारचे चार्जेस प्रेझेंट आहेत, पॉझिटिव्ह चार्ज अँड नेगेटिव्ह चार्ज. ओके, सो हे जे चार्जेस प्रेझेंट आहेत कुणामध्ये, ह्या कंपाऊंड मध्ये जे मेटल किंवा नॉन मेटल प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये जे चार्ज स्पीशीज आहेत, दीज चार्ज स्पीशीज आर कॉल्ड आयन्स. ओके, जे चार्ज कॅरी करतात, पॉझिटिव्ह असेल किंवा नेगेटिव्ह असेल, हा जो चार्ज कॅरी करणारे जे स्पीशीज आहेत प्रेझेंट त्या कंपाऊंड मध्ये, दोज आर कॉल्ड एज आयन्स. मग आपल्याला माहिती आता 2 चार्ज आहेत. सो पॉझिटिव्हली चार्ज आयन इज कॉल्ड कटायन, त्याला नाव काय दिलंय? कटायन, CATION. आणि नेगेटिव्हली चार्ज आयन इज कॉल्ड अनायन, ANION. ओनियन नाही, अनायन येते, ANION. ओके, सो these are the types of 2 ions. Positive ion is cation, negative ion is anion.
For example, this is the compound NaCl. Okay, now in this NaCl compound, Na, this element Na is carrying a positive charge, so it is a cation, and Cl is carrying a negative charge, so therefore it is an anion. आता याच्याबद्दल डिटेल मध्ये आपल्याला चॅप्टर 4 मध्ये शिकायचं. ओके, जेव्हा आपण व्हॅलेन्सी शिकूयात प्रॉपर एखादं ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं आहे, त्या ॲटम मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरती डिपेंड कशी आहे व्हॅलेन्सी, हे जेव्हा आपण शिकू तेव्हा तुम्हाला कळेल की पॉझिटिव्ह आयन कसा तयार होतो आणि निगेटिव्ह आयन कसा तयार होतो. ओके, दॅट विल लर्न इन चॅप्टर 4. सध्या पुरते एवढंच लक्षात ठेवा. पॉझिटिव्हली चार्ज आयन इज कॉल्ड cation, नेगेटिव्हली चार्ज आयन इज कॉल्ड anion. Any compound consists of a positive as well as negative charged species. That is a combination of positive and negative charged species. For example, घेतलेला आहे NaCl. NaCl हा जर काही compound आहे which is a combination of two different elements, then it contains one positively charged ion and one negatively charged ion. That is Na plus and Cl minus. Okay. आता जर का ग्रुप मध्ये असेल, then a group of atoms carrying a charge, एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ ॲटम्स जर त्यांनी एक सेम चार्ज कॅरी केला, देन इट इज नोन ॲज अ पॉलीॲटॉमिक आयन. त्याला नाव काय देणार तुम्ही? इट इज कॉल्ड ॲज पॉलीॲटॉमिक आयन. एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ ॲटम्स जर एक सिंगल चार्ज कॅरी करत असेल, इट विल बी कॉल्ड ॲज अ पॉलीॲटॉमिक आयन. फॉर एक्झाम्पल NH4 प्लस. आता ह्या एंटायर NH4 चा चार्ज काय आहे? प्लस. ओके, असं नाही N चा वेगळा H चा वेगळा असं नाहीये. Entire NH4 atom is carrying the same positive charge. हा कुठला आहे ना? NH4 म्हणजे it is ammonium. NH4 is ammonium and this NH4 plus is ammonium ion. Okay, so NH4 plus ammonium ion is a polyatomic ion. Why? Because the entire group is carrying a particular charge. Okay, that is what is all about ions. Okay, so a group of atoms carrying a charge is known as a polyatomic ion. रेफर टेबल 3.6. हा टेबल 3.6 आहे जो आपल्याला उद्याच्या टॉपिक मध्ये बघायचा ऍक्च्युअली, व्हेन वी विल बी स्टडी अबाउट रायटिंग केमिकल फॉर्म्युले. इथे पूर्ण सगळे नेम्स ऑफ द आयन्स आणि त्यांचे सिम्बॉल्स दिलेले आहेत. ओके, आता सिम्बॉल्स आयन्सचे काही वेगळे नसतात, जे त्या पर्टिक्युलर केमिकलचा सिम्बॉल आहे जे आपण काल बघितलं होतं, हा जो टेबल होता सिम्बॉल ऑफ सम एलिमेंट्स, त्याच सिम्बॉल वरती फक्त चार्ज कॅरी केला जातो. ओके, त्याच्यावरती चार्ज लावला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, अँड इट टर्न्स आउट टू बी अन आयन. ओके, सो we shall learn more about the formation of ions in chapter 4. आयन फॉर्म कसे होतात हे चॅप्टर 4 मध्ये आपण शिकूया. त्याच्या खाली टेबल 3.5 दिलाय. सम आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे दोन आयन्स एकत्र येऊन तयार झालेले कंपाऊंड, दोज आर कॉल्ड आयोनिक. इथे NaCl काय? हे आयोनिक कंपाऊंडच आहे. Na plus Cl minus हे दोन आयन एकत्र आलेत ना, तिथून हा कंपाऊंड तयार झाले. सो दिस इज अन आयोनिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्साइड. सो कॉन्स्टिट्युटिंग एलिमेंट्स कोण आहेत? कॅल्शियम अँड ऑक्सिजन. मॅग्नेशियम सल्फाइड, कोण दोन लोक आहेत त्याच्यात? मॅग्नेशियम अँड सल्फर. देन सोडियम क्लोराइड, NaCl, सोडियम क्लोराइड, दॅट इज सोडियम अँड क्लोरीन. ओके, आणि त्यांचा काही पर्टिक्युलर रेशिओ आहे. रेशिओ कसा धरला जातो नेहमी? रेशिओ इज ऑलवेज कन्सिडर ऑफ मास. सो रेशिओ बाय मास हे पण त्या टेबल मध्ये दिलेलं आहे. सो ह्याच्या खाली तुम्ही हा टेबल 3.5 एक एक्झाम्पल साठी रेफरन्स म्हणून ड्रॉ करून ठेवणार. ओके, ह्याच्यातनं तुम्हाला कळेल की आयोनिक कंपाऊंड्स, एक एक्झाम्पल तर आपण लिहिलेलंच आहे इथे. ओके, तुम्हाला हवा असेल तर त्याचे मास पण लिहून ठेवतो. ह्यांचा रेशिओ बाय मास किती असणार आहे? Na चा असणार आहे 23 आणि क्लोरीनचा 35.5. आता हे कुठून आलेत? हे कुठून आलेत जर का तुम्ही विचारत असाल तर तुम्ही ऑलरेडी टेबल 3.2 लिहिलेला आहे. ओके, ऑन पेज नंबर 35 टेबल 3.2 ॲटॉमिक मासेस ऑफ अ फ्यू एलिमेंट्स. ह्याच्यामध्ये सोडियमचं ॲटॉमिक मास युनिट किती आहे? 23 आणि क्लोरीनचं किती आहे? 35.5. सो हे जे आकडे इथे लिहिले आहेत हे काय दर्शवतात? व्हॉट आर दीज नंबर्स? दीज नंबर्स आर द ॲटॉमिक मास युनिट्स. ओके, द रेशिओ इज टेकन ऑफ ॲटॉमिक मास युनिट्स. सो यांचा रेशिओ काय असणार आहे? 23:35.5. and this entire thing is forming an ionic compound. कुठल्या टाइपचं कंपाऊंड आहे ते? आयोनिक कंपाऊंड आहे. ओके, कळालं? सो ह्याच्या खाली हा टेबल ड्रॉ करून घ्या. बाकीचे जे दोन एक्झाम्पल आहेत कॅल्शियम ऑक्साइड आणि मॅग्नेशियम सल्फाइड, ते पण त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्या. ओके, सो टुडे वी विल स्टॉप हियर. दिस वॉज ऑल अबाउट टॉपिक 3.3. 3.3 मध्ये आपण 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत. एक तर व्हॉट इज अ मॉलिक्यूल, त्याच्यानंतर मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स, हे दोन सेपरेट टॉपिक होते. आणि तिसरा टॉपिक होता व्हॉट इज अन आयन. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट टुडे. नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. होप्स समजलं असेल. पुन्हा टेक्स्टबुक दोनदा वाचा. प्रत्येक आपण स्लोली चाललेलो आहे, टॉपिक टू टॉपिक चाललोय.
फास्ट कव्हर करत नाहीये, टॉपिक टू टॉपिक जात असताना वी एक्सपेक्ट दॅट यू विल रीड द चॅप्टर एव्हरी डे. जेवढा टॉपिक आपण कव्हर करतो ऍटलीस्ट दोनदा तरी तुमचं ते रीडिंग झालं पाहिजे. ओके, सो विल स्टॉप हिअर. 3.4 रायटिंग केमिकल फॉर्म्युले. आता हे सगळं कंबाईन करून जे काल आपण सिम्बॉल्स बघितले होते एलिमेंट्स ते कंबाईन करून कंपाऊंड कसं तयार करतात, कंपाऊंड फॉर्म्युला कसा लिहितात, केमिकल फॉर्म्युला कसा लिहितात हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघूयात. ओके, सो टुडे वी विल स्टॉप हिअर. गुड बाय. राईट ऑल द नोट्स. ओके, अँड डू ऑल युअर होमवर्क. सी यू टुमॉरो. बाय.